काल आपण मुंबईमध्ये भाषण करताना म्हटलं की ओसामा बिन लादेन यांची तुम्ही बायोग्राफी वाचवली, मी कोणत्या अर्थाने म्हटलं काय सांग? सर्वात पहिलं ना मी प्लीज तुम्हा लोकांना सांगू इच्छिते की जे कोणी प्रतिनिधी हल्ली तुमचे चॅनल्सचे जे कोणी येतात ना, त्यांना ऍक्च्युली साहित्य किंवा त्यांचं वाचन किती असतं हा अक्षरशः संशोधनाचा विषय असेल. समोर जो ऑडियन्स होता ते सगळे यंग मुली होत्या. तुम्हाला माहितीये हल्लीची पिढी वाचन अजिबात नाही करत. मग मी त्यांना सांगत होते की तुम्हाला तुमचं जे मोबाईलचं जे फेटिश आहे, जे मोबाईलचं जे तुम्हाला वेड लागलंय ते जर बाजूला करायचं असेल तर तुम्ही वाचा, लोकांना वाचा, त्यांचं चरित्र वाचा. आणि ह्याच्या आधी मी एपीजे अब्दुल कलामांचं विंग्स ऑफ फायर त्यांना वाचायला सांगितलं होतं. म्हटलं की एक नावाड्याचा मुलगा असून त्यांनी इस्रोच्या अध्यक्ष होण्यापर्यंत जी मजल मारली ती अमेझिंग आहे आयुष्यात. नंतर मी म्हटलं की दुसरीही आयुष्याला बाजू असते, जसं की ओसामा बिन लादेन. तो का टेररिस्ट झाला? जन्मता कोणी चांगलं किंवा वाईट नसतं, पण त्याचा अंत खूप वाईट झालाय. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते ओबामा हे त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि ओबामा नाही सॉरी ओसामा त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि ओसामा बिन लादेन ला मारल्यानंतर ते बरेच महिने न्यूयॉर्कला नंबर 1 ला होतं बेस्ट सेलर मध्ये. सो त्या म्हणजे त्याचा जन्मापासून ते पूर्ण त्याचा जिथपर्यंत त्याचा वध झाला तिथपर्यंत पूर्ण त्याचं आयुष्य आहे. आणि मी तुम्हाला अजूनही सांगते इट इज इंटरेस्टिंग एक म्हणजे की काय कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये घडत असतं की ज्याने आपण आपलं व्यक्तिमत्व एकतर चांगलं घडवतो किंवा वाईट. एक्झॅक्टली मला त्यांना हेच सांगायचं होतं. तिकडे बसलेल्यांनी फक्त माझं ते एक वाक्य एडिट केलंय. मला कळत नाहीये की हल्ली व्हॉट इट इज, म्हणजे आम्ही आमच्या मनातले विचार हे चॅनलचं कोण बसलंय हे बघून बोलायचं का समोरच्या ऑडियन्सला आम्हाला काही सांगायचं असतं ते सांगायचं. तर मला हे असं सांगायचं होतं. आणि मी तुम्हालाही ऍडवाइस करीन की कुठे मिळालं ना तर नक्की वाचा. कारण जगामध्ये देर आर टू शेड्स. देर इज नो कम्प्लीट ब्लॅक अँड नो कम्प्लीट व्हाईट. दिस वर्ल्ड कम्स इन अ शेड विच इज कॉल्ड ग्रे ऑल्सो. अँड सम पीपल डू फॉल इन दॅट. येस आय अंडरस्टँड की ते जे कोणी होता तो चांगला होता का वाईट होता? वाईटच होता. पण तो तसा का झाला? म्हणजे रामायण वाचताना आपण रावणालाही वाचतो ना. रावण होता म्हणून अख्खं रामायण घडलं, नाहीतर घडलंच नसतं. सो पुढच्या वेळेला जेव्हा तुमचे प्रतिनिधी हे करायला जातील, आणि मी सगळ्यांना हे सांगते की ज्यांनी कोणी ते मागवली असेल टेप, आणि हे दाखवा प्लीज, डोंट एडिट इट, की हे ज्यांनी कोणी ती टेप मागवली, ज्यांनी ते फक्त ते एक वाक्य घातलं, मला तुमच्या पत्रकारितेची खूप कीव करावीशी वाटते. त्याच्यातली मी एक्सपर्ट नाहीये, पण नक्कीच हे जे काय हल्ली चाललंय ते खूप चुकीचं आहे.